एक निरोप सांगा आमच्या अश्विनीला. नाही, मला माहिती आहे कष्ट करूनच पैसा कमवते ती. कमवू दे, भरपूर पैसे कमवू दे तिला. पण तिला सांगा पैशापेक्षा महत्वाची नाती असतात आणि ती जपायला शिक. कळतं की नाही या बाईला? तोंडाला येईल त्या बरळत होती. माझ्या तर तळपायाच्या मस्तकाला गेली होती. तू कसं काय सगळं शांतपणे ऐकून घेतलं शिवंत? दुसरं काय करणार होतो? शांतच राहायला हवं होतं मीता. कारण मिसेस देवधरांना वस्तुस्थिती माहिती आहे का? त्यांना असं वाटलं की अश्विनीला आपण बँगलोर नाही सोडलं तर काय चुकलं त्यांचं. जाऊ दे ना, तू फार लक्ष नको देऊस त्यांच्याकडे. व्हॉट डू यू मीन बाय लक्ष नको देऊस? एक दीड कपडीची बाई आपल्या दारात येऊन आपल्याला वाटेल ते ऐकून जाते. आपण का गप्पपणे ऐकून घ्यायचं? मी हे सगळं गप्पपणे ऐकून घेणार नाही. आणि त्याला म्हणा एवढी हिंमत असेल ना तर ऑपरेशनचे सगळे पैसे लगेच परत करा. हे 4 पैसे आणून नाव नका दाखव. त्या शांत हो. हे बघ, झालं ते झालं तर का वाढवतेस तू? तू जर अश्विनीचा विचार करशील का? तर तिला विचारायला काय वाटलं असेल? कारण दोन्ही बाजूनी तिचीच कोंडी झाली ना. इकडे आण आणि तिकडे वीर अशी अवस्था झाली माझी. अश्विनी, तू काय म्हणतेस मला कळत आहे. पण तू असा विचार कर की काही महिन्यातच तू तुझ्या माणसांकडे परत जाशील आणि तेव्हा सगळी कसर भरून काढू शकतेस. पण ही आडी कधीच सुटणार नाहीये का? प्लीज अश्विनी, आता हा सगळे विचार करू नकोस. या अशा अवस्थेत असं टेन्शन घेणं तुझ्याकरता चांगलं नाहीये. अगं, आणि आपल्याला मीराकडे जायचं ना चेकअप करता. मीरा वाट बघत असेल आपली. आणि तूच तर मगाशी म्हणालीस की तिकडे गेल्यावर तुला खूप बरं वाटतं, छान वाटतं. निघूया का आपण? हाँ बोल वीर. रस गट्टू. बाबा, आई मला खूप त्रास देते. हे बघ, असं नाही बोलायचं. मला सांग काय झालंय. बाबा, पण एक दिवस डब्यात पिझ्झा नेला तर काय होतं? अरे रोज पिझ्झा नसतोच खायचा. आई तुला घेऊन जाते की नाही संडेला पिझ्झा खायला? मग पण एक दिवस नेला तर काय होतं? हे बघ, आईला त्रास द्यायचा नाही. तुला मी काय सांगितलंय लक्षात आहे ना तुझ्या? आईचं सगळं ऐकायचं. अरे आपण जाऊ ना एक दिवस पिझ्झा खायला. प्रॉमिस? येस, प्रॉमिस. मग बाय बाबा. मिहीर, बॅग भरलीस? हो. मग जा, बॅग घेऊन खाली जा. स्कूल बस येईल आता.
का फोन केलास तू मिहिरला? हे बघ मीरा, मी नव्हता केला फोन. तू प्लीज मिहिरला फोन करायचा किंवा भेटायचा प्रयत्न करू नकोस. मला त्याच्या सवयी बदलायच्या आहेत. तुझं त्याच्यावर अवलंबून राहणं मला परवडणार नाही पलाश. हा येत आहे ऐकायला, बोल. हा काय? अरे नाही रे रोहन, नाही बोलू शकले मी आशुशी. एनिवेज आज ती डॉक्टर मीरांच्या क्लिनिकमध्ये येणार आहे, तेव्हा बोलेन सविस्तर तिच्याशी. अगं पण किती तो समीर मला कंटिन्युअसली फोन करतोय यार, त्याला काय उत्तर देऊ मी? रोहन दे ना काहीतरी उत्तर. एवढं सुद्धा मॅनेज करू शकत नाहीयेस ना तू? हा अगं पण किती पॉइंट ब्लँक प्रश्नांना किती काळ खोटी उत्तर देणार आहे मी? डोक्याला ताप आहेस रे तू. एवढं पण मॅनेज करता येत नाही का? एनिवेज मी बोलते आज आशुशी. बाय. सगळं काही ओके आहे. बाळाची वाढ, वजन वगैरे अगदी छान आहे. काळजीचं काहीच कारण नाही आहे. आशू, फक्त मूड थोडा चांगला ठेवत जा. असं ठरवून चांगला मूड ठेवता आला असता तर काय. आशू, काय झालं? आम्ही निघालं तर चालेल. बाय ऑल मीन्स. निघूया. तू गाडीत बस, मी येतोच. टेक केअर आशू. थँक्यू. मीरा, अगं अश्विनी एका वेगळ्याच टेन्शन मध्ये आहे सध्या. त्याबद्दल मी तुला नंतर सांगेन. आज मी पलाशला भेटायचं म्हणतोय मीरा. मीरा, सगळ्याच गोष्टी अशा पटकन बोलून टाकता येत नाहीत ना. आणि दादा, या गोष्टीकडे मला अजूनही अलिप्तपणे नाही बघता येते. मीरा, आय एम रिअली सॉरी. मला तुला दुखवायचं नव्हतं का? मला एवढंच वाटलं की मी पलाशला भेटण्यापूर्वी तुला त्याची कल्पना असावी. मी पलाशला भेटू ना? तू ठरव. पण एक सांगते, माझ्या वतीने नको भेटूस. ठीक आहे, निघू. टेक केअर मीरा. बाय. वर्षा, तू अपॉइंटमेंट घेतलीस का डॉक्टरांची? अगं डॉक्टर अगरवाल आहेत ना, सध्या US ला गेलाय. त्यांचं हॉस्पिटल सध्या सुमेधा वैशंपायन बघतायत, तर त्यांची अपॉइंटमेंट घेऊ का मी? मग अशा कशा US ला गेल्या? आणि तुझ्या डॉक्टर सुमेधा वैशंपायनना ओळखतेस का? नाही, म्हणजे प्रतीकच्या वेळेला डॉक्टर बिजलानी होत्या, पण त्यांनी सुद्धा आता नवीन हॉस्पिटल उघडलंय. यु नो व्हॉट, ते हॉस्पिटल तुझ्या घराजवळ आहे. अगं मग काय प्रॉब्लेम आहे? त्यांची घे ना अपॉइंटमेंट.
नमिता, मला काय वाटतंय की तू एकदा शुभंकरशी या विषयात बोलायला हवंस. आय मीन बघ ना, एकतर इतक्या वर्षांनी तुम्हाला बाळ होत आहे आणि तशी ही केस खूप रेअर आहे ना. नाही म्हणजे मी मदत करेन ग, पण उद्या सगळेच मला बोलतील तर. वर्षा, तुला माझ्या म्हणण्याची पर्वा आहे का इतरांच्या? नमिता, मला काय वाटतंय की तू म्हणजे बघ ना, घरात मा आहे, शुभंकर आहे आणि मीरा तर घरातलीच आहे ना ग. म्हणजे मी तुझा हट्ट पुरवेन ग, पण उद्या सगळे मलाच बोलायला लागले तर. बरं, मी घेते अपॉइंटमेंट, डोंट वरी. हा, पण तुला शुभंकरला बरोबर घेऊन यावं लागेल. ऑफकोर्स, शुभंकरला यावंच लागेल ना माझ्या बरोबर. तू घे अपॉइंटमेंट, मी बोलेन शुभंकरशी. ठीक आहे, चल ठेवते फोन. बाय बाय. अश्विनी, अशी का उभी आहेस तू? अपसेट आहेस? हे बघ अगं, आता फार काळ नाही राहिलेला. इतके महिने निघून गेले ग बघता बघता. आणि आतापर्यंत सगळ्या संकटांना तू धीरानं तोंड दिलंस. अश्विनी, आता लढाई संपत आली आहे. आता कस नको खाऊस. ज्या माणसांसाठी मी ही लढाई ओढवून घेतली ती माझी माणसं माझ्यापासून कायमचे दूर झालीत मिस्टर प्रधान. आणि मी काहीही केलं तरी त्यांना कधीच खरं सांगू शकणार नाही. आणि दुसरं काही केलं तरी त्यांच्या मनातली माझ्याबद्दलची आडी कधीच दूर होणार नाही. थँक गॉड. मला वाटलं तू गेलीस की काय. काय झालं किती? एनी प्रॉब्लेम? नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे. डोंट वरी मिस्टर प्रधान, मी आशूला घेऊन जायला आहे. परत सोडीन मी ते. ओके, बाय. नीट लिहिते. माणूस समाज सोडायचा असतो. काय झालं आता? चालत नाहीये नीट. माणूस ही सगळी तयारी घेऊन बसायचं असतं अभ्यासाला. मी रिफिल आहे का बघते. कठीण आहे ते. काय ग, काय झालं? गेली होतीस तिकडे? काय व्हायचंय? मला 4 गोष्टी सुनवून आले त्यांना त्यांच्याच भाषेत बोललं तर कळतं. अंजू, तू ना हा आतताईपणा केलेला आहेस. तू हे जे काही प्रधानांना बोलून आली आहेस ना, ते ऐकून आशूला काय वाटेल? अश्विनीला काय वाटायचं त्यांनी? तू अशा तुला भेटली होतीस? अश्विनी मुंबईत आहे? नाही, मला असं वाटलं. फोन वगैरे येत नाही ना तुला तिचा? नाही. नक्की? गेरळाला हिच्याकडेच पैसे पाठवलेले होते गॅरंटीने. मालविका, बाहेर परस्पर तुमचं काही चाललेलं नाही का धंदे? नाही. हा? आणि माझ्यापासून काही लपवून ठेवत नाहीयेस ना तू? नाही आई. हा? नाही. खरं बोलतेस ना? बाबा, माझे रिफिल संपले, मी घेऊन येते. मालविका, हे मुलीचं ना काही खरं वाटत नाही मला. अश्विनीने चांगला अंजन घातलेला आहेच आपल्या डोळ्यात. तिच्या पावलात पाऊल ठेवून वागते. अंजू, अगं तसं काही नाहीये. अहो नाही कसं म्हणता तुम्ही?
तिच्या वागण्याचा फरक जाणवत नाहीये तुम्हाला? मला सतत वाटत होतं काहीतरी लपवून ठेवते ही मुलगी आपल्यापासून. काहीतरी आहे नक्की. केट्या, त्या दिवशी मला देवाने वाचवलं खरंच. वहिनीने मला बघितलं असतं तर काय झालं असतं मी विचार पण नाही करू शकत. आणि त्या वहिनीच्या मनात माझ्याबद्दल खूप राग आणि तिरस्कार आहे. आणि काहीही मी केलं तरी तो आता दूर होणार नाही, पुसला जाणार नाही. वहिनी कायमची दुरावली माझ्यापासून. अशी की माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता हे वहिनीला मी कधीच नाही सांगू शकत. मी विचार केला होता 9 महिने सगळ्यांपासून दूर राहील. फक्त 9 महिन्यांचाच प्रश्न आहे, त्यानंतर सगळ्यांचेच प्रश्न सुटतील. काय होऊन बसलंय? इकडे या वहिनीचं असं आणि समीरचं तिकडे तसं. किट्या, तुला कसं माहित समीरच्या प्रॉब्लेम्स बद्दल? अगं असं काय करतेस आशू? समीर आमचा पण मित्र नाहीये का? रोहनच्या टच मध्ये असतो तो. आणि आता मला सुद्धा फोन येतात त्याचा अधूनमधून. किट्या, समीर कसं आहे? मला जेव्हा फोन येतो तेव्हा मी कायम टेन्शन मध्येच असते. काय होतं मला काही कळतच नाही. कसं आहे तू? काय बोल? कसं आहे? अशी तू फार बरा नाहीये ग. कोलॅप्स झालाय आता. आणि त्यात त्याला शंका आली की त्याच्यापासून काहीतरी लपवतेस. त्यात तू दादाला भेटायला न गेल्यामुळे ती शंका आणखीनच बळावली. अशुभ तो परत यायचं म्हणतो. एवढं सगळं करून काहीच उपयोग नाही झाला. काही सुद्धा नाही. दादा वहिनीचा हे असं आणि आता समीरचा. घे ना. हॅलो. असं रडतेस तू? नाही. आशू, रडू नकोस ग. काय झालं मला नीट सांग. कसलं दडपण आहे तुला? आशू, तू मला नाही सांगू शकतेस? समीर, मी व्यवस्थित आहे. तू तू तुझी काळजी घे. मला तुझी काळजी वाटते. तू प्लीज हार मानू नकोस. आशू, तू मला समजावू नकोस. मला कळतंय काय करायचं ते. मला फक्त खरं खरं सांग, तुझं काय चाललंय? आज मला खरं ऐकायचंय.
आणि निर्णय घ्यायचा आहे. आशू मला सांग, तू माझ्यापासून काय लपवतेस? तुला शपथ आहे माझी. आशू, तुला माझी शपथ आहे, मला सांग. हॅलो आशू. आशू, काय झालं? फोन का कट केलास? हं? काय म्हणत काय होता समीर? माझ्यापासून काहीतरी लपवून ठेवतेस असंच म्हणत होता. आशू, मला माहिती आहे हे सगळं सांगणं सोपं आहे, करणं कठीण आहे, पण प्लीज आजपर्यंत ह्या सगळ्या प्रकारात आपण इथवर आलोय ते खोटं बोलून. मी तुला सांगेन, थोडे दिवस जरा जास्त कॉन्फिडेंटली खोटं. बघा, एक समीरला संशयच आहे. समीरला तुझ्याशिवाय कुणाचाच आधार नाहीये. खरंच तू खोटं बोलली नाहीस ना, तू कोलॅप्स होईल अगं. तुझ्या या खोटं बोलण्यानं त्याला धीर मिळणार. मला सांग, त्याला तुझ्यावर शंका आली आणि तू अचानक इथे निघून आला तर काय होईल काश? तू हे जे सगळं काही केलंस ते पाण्यातच ना.